हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज सगळ्या पाहिलेल्या होत्या. साधारण 7 ते 8 प्रॉपर्टीज मी तुम्हाला लिहून दिल्या आणि त्या एक्सप्लेनही केल्या होत्या. तर या प्रॉपर्टीज वरचेवर बघत राहा, सारख्या पहा आणि त्याच्याशी रिलेटेड आता आपण एक्सरसाइज स्टार्ट करतोय. थोडंसं याचा त्या प्रॉपर्टीज कशा वापरायच्या ह्याला थोडी प्रॅक्टिस लागते आणि एकदा तुम्हाला सवय झाली किंवा एक्सरसाइज हा सारखा तुम्ही सोडवला की तुम्हाला या गोष्टी जमायला लागतील. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. विदाउट एक्सपांडिंग इव्हॅल्युएट द फॉलोइंग डिटर्मिनंट. डिटर्मिनंट एक्सपांड न करता त्याची व्हॅल्यू काय असं तुम्हाला विचारलेलं. एक्सपांड न करता त्याची व्हॅल्यू काय असं विचारलेलं. बघा फर्स्ट क्वेश्चन बघा. D equals determinant 1a b plus c 1b c plus a 1c a plus b हा तुम्हाला डिटर्मिनंट दिला आणि याची व्हॅल्यू विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट तुम्हाला विचारले. आता मी जेव्हा स्टेप्स करेन ना, काय मी C1 चेंजेस टू किंवा C2 चेंजेस टू किंवा रो मध्ये काही स्टेप्स, ह्या पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम पाहत असता तेव्हा हे सर असं का करतात हे कोणालाच कळत नसतं सुरुवातीला, बरं का. आणि जसं तुम्हाला थोडे पुढे प्रॉब्लेम जायला लागतील तसं ते विजन यायला लागतं किंवा अंदाज यायला लागतो, सर असं का करतात किंवा का नाही. आता बघा मी इथं काय करणार आहे का, या C3 मध्ये ह्या C2 ला ऍड करणार आहे. आता हे केल्यामुळे काय होतं हे तुम्हाला पुढे गेल्यानंतरच कळणार आहे की कॉमन काही निघेल पार्ट आणि मग त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट सांगता येईल. त्यामुळे सुरुवातीला फक्त बघत राहायचं सर काय करतात आणि मग त्याची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ह्या स्टेप्स सुचायला लागतात, आपोआप सुचायला लागतात. बघा C3 चेंजेस टू C3 प्लस C2. आता ही स्टेप ऍक्च्युअली कोणती प्रॉपर्टी माहिती तुम्हाला, तुमच्याकडे साधारण 5-6 नंबरला एक प्रॉपर्टी अशी आहे, मला एक्झॅक्ट नंबर आठवत नाही पण 5 किंवा 6 नंबर, मोस्टली 5 असेल. बघा, if all the elements of any row or column are multiplied by a non-zero constant k and these multiples are added to or subtracted from the corresponding elements of any other row or column, then the value of determinant remains unchanged. ही जी प्रॉपर्टी आहे ना ती आता मी इथे वापरतो. बघा मी काय करतोय, C3 मध्ये या कॉलम मध्ये C2 चं फर्स्ट मल्टिपल ऍड करतोय. C2 चं फर्स्ट मल्टिपल त्याच्यामध्ये मी ऍड करतोय. ह्यानं डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही हे आपण मागेही पाहिलेलं आहे. मग हे काय झालं सांगा, D इक्वल्स डिटर्मिनंट पहिल्यांदा कॉलम मध्ये 1 1 1 ऍज इट इज, यातले A B C ऍज इट इज हे मी तिकडे ऍड करणार आहे. मग आता बरं A ला B प्लस C मध्ये ऍड करा. बरं ऍडिशन काय येईल, A प्लस B प्लस C. B ला C प्लस A मध्ये ऍड करा, ऍडिशन काय येईल, A प्लस B प्लस C. याला देखील तिकडे ऍड करा, काय येईल सांगा, ऍडिशन A प्लस B प्लस C. ठीक आहे. आता A प्लस B प्लस C या कॉलम मधनं कॉमन काढेल. तुम्हाला आठवलं का मी केथ मल्टिपल ज्यावेळी के न मल्टिप्लाय करायला शिकवलं त्याच वेळी मी सांगत होतो तुम्हाला बऱ्याचदा कॉमन काढायचं आहे. ती प्रॉपर्टी उलटी वापरायची तुम्हाला. त्यामुळे A प्लस B प्लस C C3 मधनं आपण कॉमन काढणार आहोत. टेकिंग A प्लस B प्लस C common from C3. So D equals determinant. कॉमन काढलेले हे A plus B plus C. बघा A plus B plus C कॉमन काढलेत. कुठनं काढलेत, C3 मधनं बरं का, कॉलम 3 मधनं. मग हे ऍज इट इज बघा 1 1 1 A B C आणि कॉमन काढल्यावर काय शिल्लक राहत सांगा, 1 1 1 शिल्लक राहील. A plus B plus C कॉमन मिळाले, तिथलं 1 1 1 शिल्लक राहील. सो D इक्वल्स ब्रॅकेट मध्ये A प्लस B प्लस C ऍज इट इज. ठीक आहे, इनटू C1 आणि C3 आयडेंटिकल आहेत की नाही, बघा सेम आहेत की नाही. बघा C1 C3 आयडेंटिकल आहे, त्यामुळे डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, 0 आणि C1 आयडेंटिकल C3 असते रिझल्ट. थर्ड प्रॉपर्टी वाचा. थर्ड प्रॉपर्टी, इफ एनी टू रोज और कॉलम्स ऑफ अ डिटर्मिनंट आर आयडेंटिकल किंवा if all the elements of any two rows or any two columns are identical then the value of determinant is 0. कोणत्याही डिटर्मिनंट मध्ये 2 रोज किंवा 2 कॉलम्स जर आयडेंटिकल असतील, सारखे असतील, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय असते, तर 0 असते. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली आणि फायनल आन्सर A प्लस B प्लस C इंटू 0 म्हणजे 0. थोडक्यात त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे, तर ती 0. ओके.
सेकंड क्वेश्चन. D equals determinant 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 6x, 9x आणि 12x. ठीक आहे. बघा आता या थर्ड रो मधनं मी 3x कॉमन काढतोय. ते काढल्यावर काय दिसते बघा, जसं मेन्शन करायचं, टेकिंग 3x कॉमन फ्रॉम R3 मधून आपण 3x कॉमन काढतो. सो D इक्वल्स हे बघा, हे 3x कॉमन काढले त्याच्यातनं R3 मधून. बाकी 2, 3, 4 ॲज इट इज, 5, 6, 8 ॲज इट इज. तर आपण 3x कॉमन काढा, म्हणजे प्रत्येकाला 3x ने डिवाइड करा. याला 3x ने डिवाइड करा. 3 2 6, 3 3 9 आणि 3 4 12 इक्वल्स 3x इंटू ब्रॅकेट 0. R1 आणि R3 आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. R1 मध्ये जे एलिमेंट्स आहेत तेच इकडे आहेत, त्यामुळे डिटरमिनंटची व्हॅल्यू काय 0. R1 आयडेंटिकल R3, त्यामुळे फायनल आन्सर किती आलं? 0. D इक्वल्स 0. हे जे आहे ना, हे कॉमन काढणं वगैरे, हे जे विजन आहे ना, हे यायला थोडासा मुलांना तुम्हाला वेळ लागतो. पण जसं माझं बघत जाल ना, तसं ते हळूहळू तुम्हाला ते जमायला. पहिल्यांदा कोणालाच येत नसतं, मलाही येत नव्हतं, पण हळूहळू त्या गोष्टी जमायला लागल्यात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, त्यातला थर्ड क्वेश्चन बघा. D इक्वल्स डिटरमिनंट 2 7 65, 3 8 75, 5 9 86. लक्षात. ओके, आता या कॉलमकडे व्यवस्थित बघा. या कॉलम आणि याचं नाइन्थ मल्टिपल, या कॉलमचं नाइन्थ मल्टिपल, ह्याचं जरा नाइन्थ मल्टिपल सांगा बरं. याचं 763. ते जर मी यातनं मायनस केले तर 2 राहतात का बघा. याचं नाइन्थ मल्टिपल किती सांगा. 9 8 72. 72 तर यातनं मायनस केले यातनं तर 3 राहतात का बघा. याचं नाइन्थ मल्टिपल 81. यातून मायनस करा, 5 राहतात का बघा. हे ना, हे या गोष्टी थोड्या प्रॅक्टिसने तुम्हाला जमायला लागतील. परत सांगतो मी सर तुम्हाला, ह्या प्रॅक्टिसने जमायला लागतील. ठीक आहे बघा. C3 चेंजेस टू C3 मायनस 9 टाइम्स C2. म्हणजे एखाद्या रोचे किंवा कॉलमचं नाइन्थ मल्टिपल आपण सबट्रॅक्ट करायला लागलोय. म्हणजे तीच प्रॉपर्टी मी म्हणलं ना, सारखी लागते बघा ती प्रॉपर्टी. ती ही 5 नंबर असेल, 5 नंबर. सो D इक्वल्स डिटरमिनंट. पहिल्या कॉलम मध्ये काही चेंज नाही. 2 3 5 ॲज इट इज, 7 8 9 ॲज इट इज. आता बघा, यातून या C3 मधून ह्याचं नाइन्थ मल्टिपल मायनस करा. याचं नाइन्थ मल्टिपल 63 येतात, ते यातनं मायनस करा, 2 राहील. यातून याचं नाइन्थ मल्टिपल मायनस करा, 9 8 72. यातून मायनस करा, 3 राहील. ह्याचं नाइन्थ मल्टिपल 81, यातून मायनस करा, 5 राहील. आता बघा, कॉलम 1 आणि कॉलम 3 सेम आहेत की नाही बघा. म्हणजे डिटरमिनंटची व्हॅल्यू किती सांगा, 0. रिझन काय, C1 आयडेंटिकल C3. ओके, क्वेश्चन नंबर 2 काय म्हणले बघा त्यांनी. प्रूव्ह दॅट डिटरमिनंट x plus y, y plus z, z plus x. ते z plus x लिहिलं, z plus x, x plus y, y plus z. असे ही सायकल आहे, सायकल. त्यानंतर y plus z, z plus x, x plus y. याची व्हॅल्यू तुम्हाला ट्वाइस डिटरमिनंट x y z, z x y आणि y z x एवढी प्रूव्ह करायची. याची व्हॅल्यू एवढी तुम्हाला दाखवायची. ठीक आहे बघा, कशा स्टेप्स करतो बघा. तुम्हाला जसजशा स्टेप्स होत जातील तसं सर असं का करतात हे क्लिअर होतं. पहिल्यांदा मी R1 चेंजेस टू R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजे मी काय करणार, म्हणजे
या R1 मध्ये R2 आणि R3 चे फर्स्ट मल्टिपल ऍड करत चाललोय. R1 मध्ये R2 आणि R3 चे फर्स्ट मल्टिपल आपण थोडक्यात काय करतोय, ऍड करतोय. मग LHS इक्वल्स कंटिन्यू ना. हे बघा x प्लस वाय, त्यात हे आणि हे ऍड होणार आहेत. x प्लस वाय, z प्लस एक्स, y प्लस झेड. एकदा ऍडिशन करून बघा. हे बघा x प्लस वाय, त्याच्यामध्ये काय ऍड होणार आहे, z प्लस एक्स, त्याच्यात काय ऍड होणार आहे, y प्लस झेड. आता x प्लस एक्स ट्वाइस एक्स आहेत का बघा, y प्लस वाय ट्वाइस वाय आहेत का बघा, आणि z प्लस झेड ट्वाइस झेड आहेत का बघा. असं सगळ्यांच्या बाबतीत होणार आहे. इथं पण बघा हेच तीन टर्म्स खाली वर आहेत की बघा, याच्यात हे आणि हे ऍड होणार आहे. म्हणजे x प्लस वाय, y प्लस झेड, झेड प्लस एक्स तेच ऍड होणार आहे. हे बघा याच्यात x प्लस वाय, y प्लस झेड, झेड प्लस एक्स सगळे तेच टर्म्स सारखे ऍड होणार आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात ट्वाइस एक्स प्लस ट्वाइस वाय प्लस ट्वाइस झेड, त्यातनं मी जर 2 कॉमन काढले तर x प्लस वाय प्लस झेड शिल्लक राहणार. हे केल्यामुळे आता काय काय झालं सांगा. पहिल्या रो मध्ये 2 इंटू ब्रॅकेट x प्लस वाय प्लस झेड, पुन्हा 2 इंटू ब्रॅकेट इकडची ऍडिशन x प्लस वाय प्लस झेड, पुन्हा 2 इंटू ब्रॅकेट x प्लस वाय प्लस झेड, हे वरती ऍड केले. बाकी R2 ऍज इट इज, R3 ऍज इट इज. चेंज R1 मध्ये झालाय, बाकी कशात नाही. म्हणजे z प्लस x ऍज इट इज, x प्लस y ऍज इट इज, y प्लस z ऍज इट इज. नंतर इकडे खाली आता y प्लस z, z प्लस x, x प्लस y ऍज इट इज. या रो मधनं 2 कॉमन घ्या. या रो मधनं 2 कॉमन काढा. LHS इक्वल्स ट्वाइस डिटर्मिनंट सांगा x प्लस y प्लस z, x प्लस y प्लस z, x प्लस y प्लस z, z प्लस x, x प्लस y, y प्लस z, y प्लस z, z प्लस x, x प्लस y. ओके. आता आपल्याला काय करायचंय, हे कशासाठी मी करून घेतलं कारण सांगतो मला. ही स्टेप एक नाही, आपल्याला आता एक सिंगल एलिमेंट काढायचे. मग आता मी समजा विचार करायचा असं ऍडिशन करून पहिल्यांदा 3 एलिमेंट्स मध्ये कन्वर्ट केलं की. आता जर मी R1 मधून R3 मायनस केले, R1 मधून R3, तर हे y प्लस z जर इथं जाऊन मायनस झाले तर यातला फक्त x एलिमेंट शिल्लक राहील की नाही बघा. आपल्याला इथं x पाहिजे शिल्लक, फक्त x पाहिजे. सगळे आपोआप कमी व्हायला लागतात. तुम्ही फक्त एक एक स्टेप बघत चला. मी परत सांगतो, हे सुरुवातीला कुणालाच येत नसतं. एकदा माझं पूर्ण ऐकून झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्याची प्रॅक्टिस करायला लागता तेव्हा तुम्हाला ते समजायला लागतं. सर अशा स्टेप स्टार्ट होतात. आता हे y प्लस झेड मला वर घेऊन मायनस करायचं. यासाठी मी स्टेप काय लिहितो बघा. R1 चेंजेस टू R1 मायनस, R1 चेंजेस टू R1 मायनस R3. म्हणजे R1 मधून R3 चं फर्स्ट मल्टिपल मी मायनस करतो. पुन्हा एकदा ही प्रॉपर्टी नंबर 5 लक्षात ठेवा. एखाद्या रो किंवा कॉलम मधनं एखाद्या रोचे किंवा कॉलमचे कितवंही मल्टिपल जर ऍड केलं, सबट्रॅक्ट केलं तर डिटरमिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. ठीक आहे. मग आता बघा, तुम्ही जरा एलिमेंट चेक करा बरं, डिफरन्स काय काय होतो बघायला गेला तोपर्यंत. हे बघा ट्वाइस ऍज इट इज, LHS इक्वल्स काय ठरले, यातून y प्लस झेड मायनस करायचं म्हणजे फक्त x उरले. यातून x प्लस झेड मायनस करायचं, x प्लस झेड. मग x आणि z जातील आणि कोण राहतील सांगा, फक्त y शिल्लक राहतील. आता यातून x प्लस y मायनस करायचं, यातून x प्लस y, x y कॅन्सल, काय राहतील सांगा, z शिल्लक राहतील. बाकी ॲज इट इज z प्लस x, त्याच्यानंतर x प्लस y, त्याच्यानंतर y प्लस z, त्याच्यानंतर पुन्हा y प्लस z, z प्लस x आणि x प्लस y जे ते ॲज इट इज. झाली स्टेप कळली. आता बघा, या R2 मधनं जर आपण समजा R1 मायनस केले, R2 मधनं R1 मायनस केले
तर काय काय शिल्लक राहते बघा, आणि तिकडे शो दॅट कडे पण बघा. R2 मधनं R1 मायनस केले तर इव्हन या R3 मधनं देखील, पण आपण एक एक वन बाय वन करूया, एक एक स्टेप करूया. चला पुढची स्टेप आहे R2 changes to R2 minus R1. So LHS equals twice determinant. हा R2 मधनं R1 मायनस करायचं, त्यामुळे हे XYZ as it is झालं. आता R2 मधनं R1 मायनस करा, Z प्लस X मधनं X मायनस करा, Z राहिले. X प्लस Y मधनं Y मायनस करा, X राहिले. Y प्लस Z मधून Z मायनस करा, Y राहिले. बाकी आता Y प्लस Z as it is, Z प्लस X as it is, X प्लस Y as it is. आता R3 मधनं जर R2 मायनस केले म्हणजे R2 चं फर्स्ट मल्टिपल, तर काय होतं बघा, R3 changes to R3 minus R2. LHS is equal to twice determinant. हा X Y Z आहे तसे, Z X Y आहे तसे, यातून Z मायनस करा Y, यातून X मायनस करा Z, यातून Y मायनस करा X इक्वल्स RHS. आलं का बघा, शो दॅट आलं का बघा. काय काय होतं बघा, 2 डिटर्मिनंट XY Z आहे ते, ZXY आहे बघा, YZX आहे बघा, हे तुमचं शो दॅट होतं. आलं लक्षात घ्या. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट. काय म्हणले बघा, युजिंग द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट शो दॅट डिटर्मिनंट जे काय असेल ते A प्लस बी, A बी, A प्लस सी, सी बी, सी बी प्लस सी इक्वल्स 4 टाइम्स ABC आपल्याला प्रूव्ह करायचं. आता मी असं काही म्हणेल की एक्सपांड करू नका, विदाउट एक्सपांडिंग वगैरे प्रॉपर्टीज वापरा आणि हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं. मग आपण शक्य तेवढा त्याला रिड्यूस करायचा प्रयत्न करूया. आता बघा, ही जी टर्म आहे ना A प्लस बी, ती याच दोघांची ऍडिशन आहे की नाही बघा, याच्यावरून आपल्याला ते हिंट मिळत असते. आता मी काय करणार आहे, तर C1 चेंजेस टू C1 प्लस C2 प्लस C3. C1 मध्ये C2 आणि C3 ऍड करून घेणार आहे. C1 मध्ये C2 C3 ऍड करणार आहे, त्यामुळे काय टर्म मिळतात एकदा चेक करूया आपण. बघा, LHS इज इक्वल टू डिटर्मिनंट. चला ह्याच्यात हे दोघं ऍड करा, म्हणजे A प्लस बी मध्ये A प्लस बी ऍड करा, म्हणजे ट्वाइस A प्लस बी झाले की नाही, ट्वाइस A प्लस बी. काय म्हणते कळतं ना. त्यानंतर हे बघा, A मध्ये A प्लस सी आणि C ऍड करा, हे तिघं ऍड करून सांगा मला, तिघं ऍड करून A प्लस A ट्वाइस A, C प्लस C ट्वाइस C, म्हणजे 2 कॉमन काढले, परत A प्लस C. कळते का बघा, नाहीतर बाजूला ऍडिशन करून घ्या. B प्लस C मध्ये B प्लस C परत ऍड करा, म्हणजे ट्वाइस ब्रॅकेट मध्ये B प्लस C दिसलं की नाही सांगा. मग इकडे A ऍज इट इज, A प्लस C ऍज इट इज, C ऍज इट इज, B ऍज इट इज, C ऍज इट इज, B प्लस C ऍज इट इज. ओके, त्यातून पुन्हा एकदा या C1 मधून 2 कॉमन काढूया आपण. LHS इज इक्वल टू ट्वाइस कॉमन काढले, काय करायला सांगा, A प्लस बी, A आणि B. ठीक आहे, A प्लस C, A प्लस C आणि हे C. ठीक, त्यानंतर इथलं राहिले B प्लस C, C आणि B प्लस C. ओके, आता आपण एखादा एलिमेंट सिंगल कसा राहतो याचा विचार करूया. सिंगल, कारण तिथं प्रॉडक्ट मध्ये नुसते ABC सिंगल एलिमेंट आहे, सिंगल एलिमेंट. मग आता बघा मी काय करतोय, C1 मधून C2 समजा मायनस, एका एलिमेंटचा विचार करा, बाकी ते आपोआप ऍडजस्ट होत राहतात. या C1 मधून जर C2 मायनस केले, मी इथं आणून मायनस केले, तर यातला A निघून जाईल आणि B शिल्लक राहील की नाही, फक्त काही एक A B C पैकी काही शिल्लक राहील जातात. बघा, मग C1 चेंजेस टू C1 मायनस C2. C1 मधून आपण C2 मायनस करूया, काय राहते बघूया. ट्वाइस LHS इज इक्वल टू लिहायला पाहिजे, LHS इज इक्वल टू हा ट्वाइस डिटर्मिनंट, यातून A मायनस करा, म्हणजे कोण राहिले सांगा, B. A प्लस C मधून A प्लस C मायनस करा, कोण राहिले 0. B प्लस C मधून C मायनस करा, कोण राहिले B. राहिले का, हे ऍज इट इज, कोण A प्लस C, C. त्यानंतर इकडे काय काय बघा, B
त्यानंतर सी आणि बी प्लस सी हे शिल्लक राहील. ओके. आता नेक्स्ट एलिमेंट आता आपण काय करूया, C2 मधून C3 मायनस करूया. C2 मधून C3 मायनस करू, बघू तरी काय राहते. C2 चेंजेस टू C2 मायनस C3 करूया. ट्वाइस डिटरमिनंट 0 सॉरी 0 नहीं B B 0 B as it is. C2 मधून C3 मायनस करूया. C2 मधून C3 मायनस करूया. काय राहते त्यातला, वरती राहील A मायनस B पहिला एलिमेंट. यातून हे मायनस केले की A राहतील, यातून हे मायनस केले, नीट बघा आता, यातून हे मायनस केले की मायनस B मायनस C म्हणजे मायनस B शिल्लक राहतील आणि C C कॅन्सल. बाकी B C आणि B प्लस C ऍज इट इज. ठीक आहे, B C B प्लस C ऍज इट इज. अजून कसं कमी करता येईल, ओके. C3 मधून आता C1 मायनस करूया. C3 मधून आपण C1 मायनस करूया. बघा, C3 चेंजेस टू C3 मायनस C1. विचार करून सोडवा लागतो ना ते असं. हा बघा, B 0 B as it is, A minus B A minus B as it is. यातून हे मायनस करायचे 0. C मधून 0 मायनस करा C, यातून हे मायनस करा, यातून हे मायनस करा. काय राहिले सांगा, C शिल्लक राहिले. चला एवढेच एलिमेंट आले. ओके. आता या C2 मध्ये C1 ला ऍड करूया, म्हणजे अजून काही त्यातलं रिड्यूस होईल, कमी होईल. बघा, हा विचार प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो बरं का. म्हणजे मी जसा विचार करतो तसाच प्रत्येकाने करेल असं काही नाही. काही कमी जास्त होऊ शकतात. मी त्यातले सिंगल एलिमेंट किंवा जास्तीत जास्त 0 आणायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये. काय ठरवलं तुम्ही, C2 मध्ये हे ऍड करायचं आहे ना. मग C2 चेंजेस टू C2 प्लस C1 करा. LHS इज इक्वल टू, कंटिन्यू करतोय, ट्वाइस डिटरमिनंट. हा हे B0B हे त्याच्यात ऍड करा. A राहिले का शिल्लक, B त्याच्यात मायनस B मध्ये ऍड झाले ना, A राहिले. 0 मध्ये A ऍड करा, A राहिले. ह्याच्यात 0 B ऍड करा त्याच्यात, तर इथं 0 झालं. हा आता 0 0 C ऍज इट इज. बराचसा कमी झाला बघा. पुढची स्टेप महत्वाची, नीट लक्ष द्या. टेकिंग B A C कॉमन फ्रॉम C1 C2 C3 रिस्पेक्टिवली. Taking B, A, C common from C1, C2, C3 respectively. त्या कॉलम मधून मी सांगितलेले एलिमेंट्स काय करूया आपण, कॉमन करूया. तुम्ही तोपर्यंत कॉलम्स कडे बघायला लागला. बी काय काय सांगितलं मी कॉमन काढायला, त्याकडे बघायला लागला. LHS कंटिन्यू करतोय मी. 2. हा या कॉलम मधून कोण निघणार आहे, B. या कॉलम मधून कोण निघणार आहे, A. या कॉलम मधून कोण निघणार आहे, C. हे आपण काय करतोय, आपण सगळे कॉमन करतोय. ठीक आहे. काय झालं बघा, डिटरमिनंट मध्ये त्यातला B गेला, 1 0 1. 0 ते 0 राहणार आहे, काय त्यातलं काही कॉमन काढलं तरी 0 राहणार आहे. 1 1 0 1 1 0 आणि इकडं 0 0 1 शिल्लक राहणार आहे. ठीक आहे, 0 0 1 शिल्लक राहणार आहे. आता हा फक्त डिटरमिनंट आपल्याला सोडवायचा आहे. हे बाहेर झाले ट्वाइस ABC,
बाहेर झाले ट्वाइस एबीसी. आता हा डिटर्मिनंट सोडवायचा. बघा 1 into bracket 1 minus 0, 1 into bracket 1 minus 0. By changing the sign, minus 1 into bracket 0 minus 0. पुढं 0 into bracket 0 minus 1, 0 into bracket 0 minus 1, 0 minus 1. ठीक. काहीतरी मी शेवटी चुकलोय बहुतेक. इथं बहुतेक सी असं मला वाटतं. इथं मे कारण त्याचा आन्सर ट्वाइस एबीसी लागले आपलं 4 एबीसी. बहुतेक इथला एलिमेंट हा मी लिहायला चुकलो इथला. म्हणजे इकडून कदाचित असं वाटतंय मला, कदाचित म्हणजे मी इथं तो सी असावा असं मला वाटतं. इथं असावा. सी जर असेल तर मग इथं काय असं इथं 1 येणार. 1 काय झालं असतं तर काय फरक पडला असता तुम्ही 1 into bracket 1 minus 0 झाले असते, minus 1 into bracket 0 minus 1 झाले असते, minus 1 into bracket हा minus 0 minus 1. बरोबर आहे. तेच म्हणलं. हा इथं मी लिहायला चुकले बरं. इथं सी पाहिजे होतं. मग बघा एकदा तुम्ही मागून परत बघायचं. आता काही करेक्शन झालं बरोबर. बघा 1 into bracket 1 minus 0 आहे, minus 1 into bracket 0 minus 1 आहे, 0 into bracket 0 minus. ओके, काही फरक पडत नाही. बरोबर आहे. ट्वाइस एबीसी ॲज इट इज इंटू ब्रॅकेट. तर याचा आन्सर 1 into 1 म्हणजे 1, minus 1 ह्याचा ब्रॅकेटचा minus 1, मायनस इंटू मायनस प्लस 1 आणि ते शेवटचे झिरोच आहेत. ते सगळं 0. 1 plus 1 2 झाले म्हणजे ट्वाइस एबीसी इंटू ब्रॅकेट 2 म्हणजे फायनल आन्सर आहे 4 एबीसी इक्वल्स आरएचएस. मग मी इथं लिहिताना चुकलो होतो. सी लिहायला पाहिजे होते कॉम हे झाल्यानंतर. ठीक आहे. बघा एकदा तुम्ही तो मी स्टेप माझी खरं चुक कारण ते मी पुसलं होतं त्यामुळे मला लक्षात नाही येत. ओके. याप्रमाणे तुम्हाला आरएचएस मिळाल. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. LHS इक्वल्स डिटर्मिनंट 1 log of y to the base x log of z to the base x. आता या प्रॉब्लेम मध्ये खरं तर फार सोपा प्रॉब्लेम आहे, पण लॉगरिथम सगळं तुम्हाला आता एक्झॅक्ट या स्टेजला सगळ्यांना येत नसल्यामुळे हे थोडंसं अवघड वाटेल. मग आता काय करा, मी सांगितल्यावर 2 रूल आता तात्पुरते लक्षात ठेवा, ते वापरायचे आणि आपण जेव्हा लॉगरिथम डिटेल सगळे बघू त्यावेळेस तुम्हाला हा भाग आणखी चांगला समजून जाईल. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी log of a to the base a equals 1. log of a to the base a, log of a to the base a equals 1. तसंच log of b to the base b म्हणजे 1, log of c to the base c म्हणजे 1. नंबर आणि बेस सेम असेल तर त्याचा लॉगरिथम नेहमी काय असतो तर 1 असतो. हे पहिलं लक्षात ठेवा. सेकंड, बेस चेंज फॉर्म्युला नावाचा एक प्रकार आहे. बेस चेंज फॉर्म्युला तो असा आहे log of a to the base b म्हणजे log of a to the base e upon log of b to the base e. आणि सहसा बेस e दिला जात नाही त्यामुळे तो बेस चेंज फॉर्म्युला log a upon log b असा लिहिला जातो. थोडक्यात log of a to the base b म्हणजे काय सांगा, log a upon log b, log a upon log b. ह्याला म्हणायचं बेस चेंज फॉर्म्युला log a upon log b. ठीक आहे. मग आता मी तो सगळीकडे आता वापरतोय बस. आणि हे जे 1 आहेत की नाही 1 त्याकडे नीट लक्ष द्या. पहिल्या स्टेप मध्ये हा जो 1 आहे त्याला मी log of x to the base x लिहितोय. बाकी बदल काही नाही, फक्त सगळे 1 आहेत की नाही 1 ते मी कसे रिप्लेस करतो बघा. log of y to the base x as it is, log of z to the base x as it is. त्यानंतर हे पण as it is, log of x to the base y as it is. परत त्या 1 च्या जागी काय लिहितो बघा, log y to the base y. त्या रो मध्ये बघा सगळ्यांचा बेस y आहे ना, त्यानुसार ऍडजस्ट करायचं. log of z to the base y log of आता इथं पण बघा log of x to the base z, log of y to the base z, log of z to the base z. 1 च्या जागी मी काय लिहिलं. आता प्रत्येक ठिकाणी मी
प्रत्येक रो मध्ये सगळ्या एलिमेंट्सना बेस चेंज फॉर्म्युला वापरणार आहे. इथं बघा लॉग ऑफ ए टू द बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी असं लक्षात ठेवा. लॉग ए अपॉन लॉग बी त्याला म्हणायचं बेस चेंज फॉर्म्युला. तर तसं मी आता प्रत्येक ठिकाणी काय करणार आहे बेस चेंज फॉर्म्युला वापरणार आहे. बघा LHS कंटिन्यू करतो. LHS इक्वल्स हां सांगा लॉग एक्स टू द बेस एक्स काय लिहिणार सांगा मी लॉग एक्स अपॉन लॉग एक्स. लॉग वाय टू द बेस एक्स ला काय लिहिणार आहे लॉग वाय अपॉन लॉग एक्स. लॉग झेड टू द बेस एक्स ला काय लिहिणार आहे लॉग झेड अपॉन लॉग एक्स. खाली log x upon log y. Base change log y upon log y. Log z upon log y. प्रत्येक ठिकाणी आपण बेस चेंज फॉर्म्युला वापरतो. खाली बघूया log x upon log z log y upon log z log z upon log z. बरं आता पहिल्या रो मधून 1 upon log x 1 upon log x 1 upon log x मी कॉमन काढणार. दुसऱ्या रो मधून 1 upon log y 1 upon log y 1 upon log y कॉमन. तिसऱ्या रो मधून 1 upon log z कॉमन. मग तसं मेन्शन करूया टेकिंग 1 upon log x 1 upon log y 1 upon log z कॉमन फ्रॉम C1 C2 C3 नाही रो मधून सॉरी रो प्रत्येक रो मधून कॉमन काढायचे. टेकन फ्रॉम R1 R2 R3 रिस्पेक्टिव्हली. बरं काय करायचं आपल्याला प्रत्येक रो मधून पहिल्या रो मधून 1 upon log x कॉमन काढायचं. दुसऱ्या रो मधून 1 upon log y कॉमन काढायचं. आणि तिसऱ्या रो मधून बघा त्या रो कडे बघा म्हणजे कळेल. तिसऱ्या रो मधून 1 upon log z कॉमन काढायचे. मग काय शिल्लक राहील तर बघा LHS 1 upon log x into 1 upon log y into 1 upon log z. हे कुठलं कॉमन आले सांगा. हे पहिली टर्म आहे ती R1 मधून, ही टर्म R2 मधून, ही टर्म R3 मधून. तर यातलं उरलं काय काय सांगा. सगळ्यातले वरचे राहिले ना पार्ट. सांगा काय राहिलं log x राहिले log y राहिले बघा ना वरती. आणि log z राहिले का बघा. खालच्या रो मध्ये काय करायला सांगा log x log y log z. खालच्या रो मध्ये तिसऱ्या रो मध्ये काय करायला सांगा log x log y log z राहिले का बघा. आता मला सांगा 1 upon हे बाहेरचे आहे ते log x into 1 upon log y into 1 upon log z as it is. आता या डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 का सांगा. ऍक्च्युअली कोणतेही दोन रोज किंवा दोन कॉलम्स आयडेंटिकल असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू 0 असते की नाही. इथे तर तिन्हीच्या तिन्ही आयडेंटिकल आहेत. हे बघा हीच रो इथे आहे की नाही बघा किंवा हीच रो इथे आहे. कुठलेही दोन रोज किंवा कुठलेही दोन कॉलम्स आयडेंटिकल असतील तर डिटरमिनंटची व्हॅल्यू काय असते 0. म्हणजे इथं R1 आयडेंटिकल R2 आयडेंटिकल R3 म्हणजे 0 into समथिंग काही असेल की फायनल आन्सर 0 इक्वल्स RHS. असं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. ओके आता 3 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेत. बाकीचे क्वेश्चन्स काय असतील ते नेक्स्ट पिरियड मध्ये आपण पाहू. ठीक आहे.